ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभु बोलला, अग्निद्वारे प्रभु बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. आजच्या मननासाठी देवाचे वचन पहिले योहान 4:13-15 ही वचने. पहिले योहान 4:13-15 ही वचने. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करीतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. जी वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहे, योहानाचं पहिले पत्र 4 अध्याय आणि यातील 13-15 जी वचनं आहेत, या वचनामध्ये आम्ही एक महत्वाची गोष्ट पाहतो आणि ती म्हणजे की योहान आम्हाला सांगतो की हे आम्ही कसं ओळखावं की प्रभू आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही प्रभूमध्ये राहत आहोत. ज्यावेळेस आम्ही प्रभूचा स्वीकार करतो, पुढे योहान सुद्धा सांगत आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस आम्ही हे कबूल करत आहोत की येशू हा देवाचा पुत्र आहे, त्याच वेळेमध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर पिता प्रभू आणि येशू ख्रिस्त पवित्र आत्मा हे त्रैक्य आमच्या हृदयामध्ये आमच्या ठाई त्याची वस्ती जी आहे ती निर्माण झालेली आहे. परंतु त्यानंतर आम्ही पाहतो सर्वात महत्वाचं आहे की त्याची ही वस्ती आमच्या हृदयामध्ये कायम टिकून राहावी. अनेक वेळेस आम्ही पाहतो की अनेक जण विश्वास ठेवतात, अनेक जण प्रभूकडे येतात आणि अनेक जण चिन्ह आणि चमत्कार पाहून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांना वाटतं की हे माझ्या जीवनात व्हावं, ती परिपूर्णता झाल्यानंतर हे अनेक लोक येशूचा स्वीकार करतात. परंतु छळ, त्रास, संकट या अशा गोष्टी आल्याच्या नंतर किंवा काही आजार आल्याच्या नंतर ताबडतोब त्या ठिकाणी ते प्रभूपासून ते दूर जातात
अनेकांना त्यांना ही शाश्वती आवश्यक असते की आमच्या वयाच्या शेवटापर्यंत आम्हाला आमचं जे जीवन आहे ते सुखी आणि समाधानी राहावं, कुठल्या प्रकारचा त्रास आणि विकार आमच्यामध्ये राहू नये. परंतु प्रियांनो, काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्रासदायक यासाठी असतात की ते त्याच्याद्वारे आम्हाला पुन्हा आणि पुन्हा प्रभूच्या जवळ जाण्याची संधी मिळते. पुन्हा आणि पुन्हा आम्ही ते हे ओळखतो की प्रभू आमच्या संगती आहे, तो आम्हाला सामर्थ्य देणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की प्रभू माझ्या ठाई आहे, त्यावेळेस आम्ही हे स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे की देवाचा आत्मा आमच्या ठाई वस्ती करत आहे. आणि त्यानंतर आमचं जीवन चरित्रामध्ये जे बदल घडत असतात, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या वागण्याच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आम्ही जे काम करत आहोत त्या कामाच्या द्वारे हे आम्हाला समजायला पाहिजे की अगोदर मी कशा पद्धतीचा होतो, अगोदर माझं जीवन हे कशा पद्धतीचं होतं आणि आता त्यामध्ये किती बदलाव होत आहे. हा बदलाव आमच्या जीवनामध्ये नेहमीचाच असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की सर्व गोष्टीचा उगम जो आहे तो आमच्या हृदयातनं, आमच्या मनामधून तो होत असतो आणि मग आम्ही त्याच्या मागं धावत असतो. डोळ्यांच्या मागे आम्ही धावतो, कानांच्या मागं आम्ही धावतो, आमच्या जिभेच्या मागे आम्ही धावत असतो, आमच्या विचारांच्या मागे आम्ही धावत असतो. आणि म्हणून ही धाव जी आहे ही प्रथमतः आमच्या हृदयामधून निर्माण असते. आणि म्हणून हृदय ज्यावेळेस आमचं स्वच्छ असतं, हृदय ज्यावेळेस आमचं निर्मळ असतं, सर्व गोष्टी आम्ही त्या सोडून दिलेल्या असतात, त्यावेळेस आम्ही पाहतो की ती परिपूर्णता आमच्या जीवनामध्ये येत असते. आणि म्हणून आज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आमचं हृदय हे शुद्ध आणि पवित्र असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्यामध्येच प्रभू ख्रिस्ताचा वास आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही रोज हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे की प्रभू माझ्यामध्ये राहतो हे मी कसं ओळखावं, तर माझं अंतःकरण, माझं हृदय मला पडताळून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या या दिवसामध्ये विशेष प्रकारे पुन्हा एकदा प्रभू आमच्या हृदयाचा तो भेद घेतो की आमचं हृदय कशा पद्धतीचं आहे. आणि जर चांगलं आणि उत्तम जर आमचं हृदय आहे तर निश्चितच प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये कायमची तो वस्ती करेल. प्रभू करो आणि तुमची अंतःकरणं, तुमचे मन जे आहे ते नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताकडे लागो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद करतो, आमचं हृदय तू जाणतोस, आमचं मन, आमचं अंतःकरण तू जाणतोस. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रिय पवित्र बापा, आमची मन, आमचे अंतःकरणं आम्ही तुला देत आहोत, ते शुद्ध आणि पवित्र कर दे बापा. तुझ्या येण्यापर्यंत आम्ही निर्मळ राहावं म्हणून आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. उणे पडणार नाही तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. मी वडिले आहे मी तुला, मी वडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, 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 देव मोशेस हे बोलला. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.